नालासोपाऱ्यात गुजरात गॅसच्या खोदकामावेळी माती खचून 2 मजूर जखमी झाल्याची घटना घडली आहे। गुरुवारी दुपारी 12:30च्या सुमारास नालासोपारा पूर्व डीमार्ट यशवंत विवा टाउनशिपच्या मुख्य रस्त्यावर ही घटना घडली आहे। या घटनेत 2 मजूर जखमी झाले असून स्थानिकांनी त्यांना माती धसलेल्या खड्ड्यातून वेळीच बाहेर काढल्याने त्यांचा जीव वाचला आहे। सूरज गुप्ता वय वर्ष 36, संदीप सिंग वय वर्ष 28 अशी जखमी मजुरांची नावे असून उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिरावली आहे। गुजरात गॅस कंपनीकडून वसई विरार नालासोपारा परिसरात गॅस पाईपलाईनचे खोदकामे सुरू आहेत। मात्र त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षात्मक उपाययोजना नसल्याने नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत। संबंधित ठेकेदाराकडून भर रस्त्यात खोदकाम करण्यात येत आहेत, कोणतीही सुरक्षात्मक सुविधा राबवण्यात येत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। आज या 2 मजुरांचा जीव जरी बचावला असला तरीही शाळेतील मुलं, महिला, पुरुष, वयोवृद्ध नागरिक रात्री बेरात्री याच रस्त्यावरून ये-जा करतात। त्यांच्या जीवाचं बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत। वसई विरार पालिकेने मुख्य रस्त्यावर होणाऱ्या खोदकामांची पाहणी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे। काल जवळजवळ दुपारी ह्याच वेळेच्या दरम्यान 12:30-1च्या दरम्यान इथे गुजरात गॅस कंपनीचं काम चालू आहे। आपण बघू शकता, त्याचे व्हिडिओज तुम्ही काढालच। याच्यामध्ये गुजरात गॅस कंपनीचे आता या ठिकाणी गुजरात गॅस कंपनीने कुठलेही सेफ्टी पॅरामीटर्स काहीच लावले नाहीत, पत्रे नाही, त्याला कव्हर केलेलं नाही किंवा काहीच केलेलं नाहीये। काल यांचे 2 मजूर इकडे काम करत असताना त्या संपूर्ण मजुरांच्या अंगावर ही पूर्ण जी माती आहे ती पूर्ण माती कोसळली आणि जवळजवळ कितना 15 ते 20 मिनिट 40 ते 50 मिनिट हा प्रकार सगळं चालू होता। त्यांना बाजू आता हे जे लोक आहेत हे धावले, आजूबाजूचे दुकानदार धावले आणि त्यांनी त्या लोकांना वाचवलं। म्हणजे त्यांचं दोघांचाही जीव हा 100% गेलेला होता। आणि यांची काम करण्याची पद्धत आहे गुजरात कंपनीची ह्याच पद्धतीने खड्डे खोदतात आणि आजूबाजूला काहीच नाहीये, नो साईन बोर्ड नाही किंवा काहीच नाहीये। उद्या एखादा लहान मुलगा देखील त्याच्यामध्ये पडू शकतो, कुठलाही हादसा या ठिकाणी घडू शकतो आणि या कॉन्ट्रॅक्टरला ह्या जीवांशी काहीच देणं नाही असं आम्हाला वाटतंय। म्हणजे इकडची ही जनता जी आहे ना, ही तीव्र आमची नापसंती आहे। ही ताबडतोब कामं यांनी थांबवली पाहिजे आणि प्रशासनाने यांच्यावर ताबडतोब कायदेशीर कानूनी कारवाई केलीच पाहिजे। काय परिस्थिती, आम्ही ह्या बाजूच्या सोसायटीमध्ये राहतो, आमच्या पोरांचं इकडनं येणं जाणं असतं। काल जे झालं, जी घटना घडली ती खूपच भयानक होती। आम्हाला तर वाटलं आमचे कोण पोर जाता जाता मुलं आहेत, शेवटी कसे कधी खेळत खेळत जातात, कसं इथे कोणी नव्हतं, त्यांनी काही सेफ्टी लावलेली नव्हती, काहीच नव्हतं, त्यांचेच माणसं पडले आणि त्यांच्या जीवावर बेतलं होतं। तेच आता लहान पोरं कोणता गेला असता तर त्या पोरगाला वाचला नसता, कारण का एवढी मोठी चांगली हट्टीकट्टी माणसं असून ते लोक 15 मिनिटं त्यांना हे नव्हतं, शुद्ध नव्हती। जेव्हा बाहेर काढलं, पाऊण तास लागला त्यांना बाहेर काढायला। एवढी म्हणजे परिस्थिती वाईट होती आणि अक्षरशः आम्हाला तर एकदम हातपाय कापायला लागले की कोण म्हणजे काय होणार आहे आता, निघतायत की नाही बाहेर। एकदम धसले होते ते लोक, पाऊण तास त्या लोकांचं हे चाललं होतं तेव्हा ते बाहेर निघाले। आता अचानक कोणता पोरगा पडला असता, कोणाचं लक्ष नसतं, काय नसतं तर काय झालं असतं। आणि ही आमच्या येण्या जाण्याचा रस्ता आहे, तर त्यांनी काम चालू तर त्यांचं लक्ष असलं पाहिजे ना, त्यांनी सेफ्टी काहीच नव्हती लावली। आणि कधी चालू करतात, कधी बंद करतात, काही तुमचं काम आहे, तुम्ही फास्ट मध्ये करा, व्यवस्थित सेफ्टी लावून करा। किती खोल खड्डे लागले त्यांनी भरपूर खोदलं होतं की अक्षरशः ते माणसं बाहेर नव्हतं निघू शकत। म्हणजे ते खोद असेलच ना, चांगले 5.5 फुटाचा माणूस वर बाहेर येऊ शकत नाहीये, तर मग तो खड्डा असेलच ना। काय मागणी आमची मागणी आहे की हे कामं जे करतात ते लोक ते काही सिस्टमला विचारून करतात, कुणाची परमिशन घेऊन करतात, म्हणजे काय आहे की नाही, असंच चालू करतात का? आणि कोणता वेळ काळ असते, पोरांचा काल शाळेत जाण्याची वेळ होती, जी घटना घडली ना, मुलं त्यावेळेस इथून शाळेत जातात, त्यावेळेसची घटना होती काल। काहीतरी हे ना, आम्हाला सेफ्टी काहीच नाही, पत्रे वगैरे नंतर त्यांनी लावले, त्या माणसाला काढून दवाखान्यात पाठवल्यानंतर पत्रे लावले, म्हणजे जी घटना घडल्यानंतर त्यांनी पत्रे लावले, तोपर्यंत काहीच नव्हतं।